हॅलो हॅलो. डॅन्डेड आहे मम्मा. आय एम बॅक. हा मम्मा आय एम टेकिंग यू. आपला देश डब्यात चाललाय. डब्यात. डब्बा? कसला डब्बा हवाय तुला? जेवणात सगळं? अरे मम्मा, मला जेवणाचा डब्बा नकोय. माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष दे. मी म्हणतोय आपला देश डब्यात आय मीन खड्ड्यात चाललाय. खड्ड्यात. बेटा, तो तर गेली 12 वर्ष खड्ड्यात चाललाय. त्यात काय नवीन आहे? नथिंग न्यू. चलो मुझे कुछ करना पडेगा. आपल्याला आता प्रिपरेशनला लागावे लागेल. मी आताच आपल्या पक्षाच्या मुख्यालयाहून आलोय. तिथे एका हाय लेवल मीटिंग मध्ये ही वॉर्निंग सिग्नल देऊनच आलो. कसले इशारे करतोय राहुल? काहीही बदल होणार नाही. माझ्याकडून लिहून घे. सिस्टीम असंच चालणार. नो, मी ते घडू देणारच नाही. पुढच्या वर्षी आपल्याला या देशाचे सूत्र हाती घ्यावे लागेल. त्यामुळे वी हॅव टू हरी अप. लवकर घाई करावी लागेल. लिहून घ्या माझ्याकडून. पुढच्या वर्षी मोदीजी आपला राजीनामा देणार व हे सरकार पडणार. खतम. बाय बाय टाटा. पुढल्या वर्षी निवडणुकांना अजून बराच अवकाश आहे बेटा. तुझं कॅलेंडर नीट आहे ना? अरे, आपल्या महाराष्ट्रातील चव्हाणांनीही असेच सांगितले होते की महिन्याभरात मोदीजी राजीनामा देतील. अब तक त्याला 6 महिने झाले. मम्मा, ते वेगळं हे वेगळं. यावर्षी नक्की राजीनामा येणार. बघालच तुम्ही. बर व्हॉट एव्हर. तू आधी जेवून घेणार आहेस का? रिकामे पोटी डोकं चालू नकोस. विषय बदलू नका. मम्मा, मोदीजींना जावं लागणार म्हणजे लागणार. देशावर एक इकॉनॉमिक क्रायसिस घोंघावतोय. व्यापारी वर्ग नाराज आहेत. बेरोजगार युवा नाराज आहे. इन्फ्लेशन वाढते. पेट्रोल महाग होत चालले. शेतकरी त्रासले. महिला वर्ग वैतागले. Oh my God, this is horrible. भयंकर आहे हे. सांगतोय का मग? दरवेळी मी तुम्हाला संकटाचा इशारा आधीच देत होतो, पण माझे कुणी ऐकेल का? शपथ, कोरोनाच्या वेळीही मी म्हणालो होतो की भयंकर साथ येणार आहे. आता परवा ही बंगाल मधल्या निवडणुका आटपल्या की पेट्रोल डिझेलचे भाव वाढतील असे मी सांगितले होते. मी हे सगळे आधीच प्रेडिक्ट करतो, पण मला कुणी सिरियसली घेतच नाही. हा देश खड्ड्यात जाणार नाही तर काय? तू इतकं स्ट्रेस घेऊ नको बेटा. त्यांनी राजीनामा दिल्याच्या पुढे बघताय काय करता येते ते. देश रसातळात चाललाय, पण हे मेलोडी वाटत हिंडतायत. इथे आम्हाला सांगायचं विदेशी प्रवास करू नका आणि स्वतः 5 देशात हिंडून येत आहेत. कळतात मला हे टोमणे. मेलोडी 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 काय मेलं त्या मेलोडीचं कौतुक चालू आहे सोशल मीडियावर. चहा तर मी सोडलाच होता, आता चॉकलेट का नाही सोडणार आहे? मम्मा, हा देश आपण वाचायला नको का? पुढच्या वर्षी मोदीजींनी राजीनामा दिला की देशाचे सूत्र आपल्याच हातात येणार. तर यासाठी आपण तयार आहोत का? तू मला एक सांग, तू पुन्हा एकदा
भारत जोडो पदयात्रामध्ये सामील का होते? त्यानं काय होईल? अरे त्यामुळे लोकांमध्ये अवेअरनेसही होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेट्रोलही वाचेल. व्हिडिओ आवडला असेल तर याला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.